पुणे सिटीजन डॉक्टर फोरम हे नेमकं काय आहे आणि याचा काय विचार असणार आहे, काय ऍक्टिव्हिटीज, काय उपक्रम याच्यात घेतले जाणार आहेत, त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत डॉक्टर अरुण गद्रे यांच्याकडनं। आज मी जेव्हा बघतोय आजूबाजूला माझ्या लाडक्या वैद्यकीय व्यवसायामध्ये निराशा दाटून येत होती। धुळ्याच्या त्या रेसिडेंटला भीषण मारहाण झाली। आपल्यासारख्या माझ्या वयाच्या लोकांचा कोणीतरी तो मुलगा असावा, भाता असावा, मेरिटवर तो ऍडमिशन घेतलेला मुलगा आहे आणि एका दिवसात त्याचं होतंय ते नव्हतं झालं आणि ते सुद्धा ऍक्सिडेंटमुळे नाही तर कोणीतरी त्याला बेदम मारहाण केली। त्या दिवसापासून मी अजूनच बेचैन आहे, अजूनच निराश आहे। माझ्या अंगावर थरकाप उभा राहतो कारण मला सुद्धा 50 लोकांनी घेरलं होतं ज्या वेळेला एक डिलिव्हरी नंतर अतोनात रक्तस्रावून त्या व्यक्तीचा मृत्यू माझ्या हॉस्पिटलमध्ये झाला। 15 वर्ष झाली। खूप बदलत आहे। 30 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरू केली प्रॅक्टिस, विश्वास नावाचा शब्द समाजामध्ये अस्तित्वात होता। विश्वास होता पेशंटचा, म्हणून 6 ग्रॅम हिमोग्लोबिनच्या पेशंटचा मी रक्त मिळालं नाशिक 72 किलोमीटरवर, तिथल्या पेशंटचं सुद्धा मी युटराईन रप्चर जेव्हा गर्भपिशवी फाटली होती, केवळ विश्वासाच्या बळावर मी सर्जरी केली। त्या सर्जरीमध्ये वेगळं काही नव्हतं, जे कोणीही करू शकतं अशी ती सर्जरी होती। त्यात काही मी सुपर नॅचरल किंवा खूप काही अलौकिक काम केलं नव्हतं, पण ते करू शकलो त्याचं कारण पेशंटचा आणि जनतेचा माझ्यावर विश्वास होता। हा विश्वास कापरासारखा उडून गेलेला आहे आणि फक्त वैद्यकीय सेवेमध्येच हा उडालायचा नाही। गेल्या 30 वर्षाच्या चंद्रवादाच्या थैमानामध्ये माणसांवरचाच विश्वास उडून गेला। महाडचा पूल कोसळला, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये गमतीशीर उल्लेख मी पाहिला। तोपर्यंत भरपूर टीका झाली होती, भरपूर त्याची नोंद घेतली गेली होती, ब्रिटिशकालीन 150 वर्ष कसा टिकला वगैरे सगळं नोंद केली गेली होती। पण ती जी नोंद होती नंतरची, तिने मी अजून हादरलो। त्यात अशी नोंद होती की जो पूल आहे तो सगळ्यात शेवटी पडला। आधी काय झालं होतं तर आधी अमर्याद वाळूचा उपसा। आज वैद्यकीय सेवेची मारहाण दिसते, डॉक्टरांचा थरकाप दिसतोय, पेशंटचा प्रचंड प्रक्षुब्ध राग दिसतोय, भयंकर राग आहे। आज या सगळ्या गोष्टी आपल्याला आज त्या पुलासारख्या कोसळताना दिसत आहेत, पण आजूबाजूचा वाळूचा उपसा कधी होत गेला ते आपल्याला कळत नाही। अनेक गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात। वैयक्तिक विश्वास, वैयक्तिक ट्रस्ट, नीतिमत्ता, समाजाची नीतिमत्ता, कायदे, न्याय व्यवस्था आणि सरकारची धोरण बघता बघता वाळू निघून जावी पायाखालून तसं निघून गेलं आणि आज सगळ्यांचं मन आक्रंदित आहे। डॉक्टरही आक्रंदित आहेत आणि पेशंटही आक्रंदित। आज कुणालाच समाधान नाही, कुणालाच समाधान नाही। आणि अशा मारहाणीच्या गोष्टी घडल्यानंतर मला जर आज समाधान होत असेल की ज्या व्यवसायावर मी जीवापाड प्रेम केलं त्या व्यवसायात माझी मुलगी जात नाही, तर तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी पराभव आहे, मोठा पराभव। आणि बऱ्याच डॉक्टर आपल्या मुलांना आता मेडिकलला पाठवत नाही। कैफियत आलं, डिसेंटिंग डायग्नोसिस आलं, TRP नावाच्या गोंधळात मीडियाने त्याचा काय भाग उचलले, काय टाळले हे तुम्हाला माहिती आहे। पण मी आक्रंदून सांगायचा माझा प्रयत्न होता, बाबांनो फक्त काय माल प्रॅक्टिसेस आहेत ते सांगितलं त्याच्याकडे बघू नका, तुम्ही हे बघा की हे सांगताय कोण, सांगताय डॉक्टरच। असा कुठला व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये बिल्डर पुढे येतोय, आर्किटेक्ट पुढे होतोय, इंजिनियर पुढे येत आहेत आणि सांगतायत की बघा आमचा किती भयानक परिस्थिती आहे। डॉक्टर पुढे येत आहेत, भारतभरचे डॉक्टर पुढे येत आहेत। मी नेहमी सांगायचो, टीव्हीवर 2-4 वेळा सांगायचा प्रयत्न पण केला मी की डोंट लुक टू द मेसेजेस, लुक टू द मेसेंजर्स। पण पुणे हे वेगळं आगळं असं शहर आहे। फक्त पुण्यातल्या काही समंजस नागरिकांनी, जे बऱ्याच समंजस नागरिकांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी तो मेसेंजरकडे लक्ष दिलं।
मला कितीतरी आज जे PCDF ची माणसं आहेत की जी आमची सिटीजन्स आहेत, ते नागरिक आहेत, हे मला भेटायला येऊ लागले. सगळ्यांची नावं मला सांगता येणार नाहीत आणि त्यांचे सगळे मी या समाजाचे प्रतिनिधी म्हणतो. ॲज अ इंडिव्हिज्युअल आम्हाला कोणालाच महत्त्व नाही. ते सगळे आले, त्यांनी मला सांगितलं, आमची चर्चा झाल्या आणि त्याच चर्चेचा सूर मात्र TRP सारखा नव्हता, मीडियाच्या TV सारखा नव्हता, वर्तमानपत्रासारखा नव्हता. तो सूर असा होता की डॉक्टर, तुमचे पुण्यातले कोण डॉक्टर आहेत ज्यांनी तुम्हाला ही माहिती दिली? त्याचं कारण आम्हाला त्या डॉक्टरांकडे जायला आवडेल. आता काही डॉक्टरांची नावं त्याच्यात ठळक होती कारण त्यांनी आपली नावं सांगायला परवानगी दिली होती, काहींची ठळक नव्हती. आणि जे काही थोडेसे डॉक्टर मला भेटले तेवढेच डॉक्टर काही खूप चांगले प्रॅक्टिस करतात असं नाहीये. भरपूर डॉक्टर आज पुण्यामध्ये आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीने नीतिमत्तेने व्यवसाय करायचा एक धडपड करतायत. त्यांचाच हा आवाज, त्यांचं ते आक्रंदन प्रकाश आमटेंनी लिहिल्यासारखं ही त्या डॉक्टरांनी वाजवलेली धोक्याची घंटा आहे. आणि मला खूप आनंद होतोय. लेखक कशासाठी लिहितो? हे जे मी सगळं लिहिलं ते फक्त माझ्या व्यवसायाला बदनाम करण्यासाठी नाही लिहिलेलं. हे सगळं डॉक्टर प्रकाश आमटेंनी प्रस्तावनेच्या वेळेला किंवा त्याचं प्रकाशन करताना असं सांगितलं होतं, समाजासाठी धोक्याची घंटा आहे. आम्ही डॉक्टर जे सद्भावी डॉक्टर आहोत हे आता हळूहळू अल्पसंख्य होत आहोत. आणि असं असताना ही जी घंटा आहे, ही घंटा वाजलेली या सिटीजननी स्वीकारली, ऐकली आणि त्यांनी हा प्रतिसाद दिला. आणि पुण्यात एक खूप महत्वाची गोष्ट आज घडते आहे, तो म्हणजे सिटीजन डॉक्टर फोरम आज तयार होत आहे, उघड होत आहे. याची प्रेरणा सगळे नागरिक आहेत. ज्याच्यासाठी मी हा अट्टास केला होता ते घडण्याची सुरुवात आता होत आहे. आमच्या बरोबर खूप माननीय डॉक्टर आहे आणि आम्हाला हे मान्य आहे की हे आम्ही सगळे आज अल्पसंख्य आहोत. पण आज ओव्हरऑलच वाळूचा उत्सव होत असताना सद्भावी आणि नैतिक माणसंच जिथे अल्पसंख्य होत आहे, जिथे फक्त आरेरावी, पैसा आणि गुंडगिरीत राज्य करताय, तिथे हा सद्भावाचा आवाज हा अल्पसंख्यक असणार. पण माझा विश्वास आहे की कुठेतरी हा आवाज बुलंद होईल, कुठेतरी हा आवाज भारतभर पसरेल, कुठेतरी हा आवाज सद्भावी डॉक्टरांना एक आधार वाटेल, कुठेतरी हा आवाज गैरकृत्य करणाऱ्यांना धाक वाटेल आणि कुठेतरी हा आवाज एक मोठ्या धोरणाच्या बदलाकडे आपल्या सगळ्या समाजाला घेऊन जाईल. आणि त्या उद्देशाने आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून आम्ही आता वेबसाईट उघडतोय. मला सांगायला आनंद होतोय, पूर्णपणे समाजातल्या या मॅच्युअर माणसांनी आपल्या खर्चाने केलेला हा प्रयोग. मध्यमवर्गीय झोपी गेला होता. या मध्यमवर्गीयासाठी हा खाजगी डॉक्टरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय हालायला लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही आज तुमच्या समोर उभे आहोत. आज मी ह्यात काही केलेलं नाहीये. मी फक्त पुस्तक लिहिलेलं आहे, काही लेख लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर समाजाने दिलेला सक्रिय प्रतिसाद आणि समाजच हे पुढे ही मशाल पुढे घेऊन जाणार आहे. आणि ती समाजाने नेली तरच ती टिकणार आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या सगळ्यांचे गेले 1.5 वर्ष आम्ही सारखे भेटत होतो. आम्ही काय करायचं हे ठरवत होतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या पोटात गोळा होता. कारण आपण काहीच करू शकणार नाही अशी पण भीती आमच्या मनात सतत झाली. त्याचं कारण धोरणात्मक बदल आपण करू शकत नाही. आज गुंडगिरीला आपण स्वतः आळा घालू शकत नाही. आज काय करू शकतो आपण? पण आम्ही ठरवलं काही नाही. आपण काय जे करता येईल ते करायचं. त्याचं कारण या सगळ्या लढ्याची 2 पाऊल आहेत. एक पाऊल आहे धोरणांमध्ये बदल करणं आणि दुसरं पाऊल आहे स्थानिक पातळीवर विश्वास घडवणं. आम्हाला गेलेला विश्वास पुन्हा आणायचा आहे. आणि त्यामुळे आम्ही लोकांना आज वेबसाईटमध्ये आवाहन करणार आहोत. खूप जरा तुम्ही डॉक्टरांबद्दल काय बोललात ते खरंही आहे, पण आता तुम्ही जरा बाजूला व्हा, जरा शांत व्हा आणि आम्हाला चांगला डॉक्टर कळवा. आज आपण चांगले डॉक्टर शोधतोय, चांगले सिटीजन शोधतोय. आणि आज मला ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर आणि इंटरनॅशनल सुद्धा फेसबुकमुळे ज्या पद्धतीने मला रिॲक्शन आलेले आहेत, सगळ्यांचं असं वाटतंय, सगळ्यांना असं वाटतंय की हे काहीतरी नवीन बदलाची फार मोठी सुरुवात आहे. आम्ही वेबसाईटच्या माध्यमातून चांगले डॉक्टर लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.
आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन लोकांचं एक असं लक्षात घ्या, डॉक्टरांमध्ये जशा गैरप्रवृत्ती आहेत तशा लोकांमध्ये सुद्धा चंगळवादाने घातली आहे. वैद्यकीय चंगळवाद हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि कुठेतरी समाजाला सांगायला लागणार आहे, बाबांनो तुम्ही पण विचार करा की तुम्ही कसा विचार करता. पैसे टाकले म्हणजे यमदूतांनी तुम्हाला मरण सोडवलं असं नाही. कुठेतरी ही सगळं शहाणपणे ज्याला आपण म्हणतो, ज्याला तारतम्य म्हणतो, ते सगळं कुठेतरी समाजामध्ये डॉक्टरांमध्ये रुजायची गरज आहे. आणि म्हणून हा फोरम आम्ही सुरू केलेला आहे. माझं स्वप्न असं आहे की एक दिवस या भारतामध्ये युनिव्हर्सल हेल्थ केअर येईल. आज आरोग्य सेवा ही बाजारात उभी आहे, बाजारात विक्री खरेदी केली जाते, ती पद्धत मोडकळीला येईल. संबंध समाजाचं तुमच्यासारखा जेव्हा डेटा होईल तेव्हा एक युनिव्हर्सल हेल्थ केअर होईल, जिथे कुठल्याही पेशंट, आज थायलंडमध्ये अशी परिस्थिती आहे, थायलंडमध्ये शेतमजूर जरी ऍक्सिडेंट झाला तरी त्याला कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये दिलं जातं, भले ते खाजगी हॉस्पिटल असतं, 2 महिने तिच्यावर सर्जरी होतात, बाहेर पडताना त्याला फक्त सही करावी लागते. अशी पद्धत असती. मी लासलगावला केवढ्या आनंदात प्रॅक्टिस केली आहे. आमचे कुठलेही चांगले डॉक्टर किती छान प्रॅक्टिस करतील. तुम्ही फक्त अशी पद्धत आणाच. आज अक्षरशः परिस्थिती अशी आहे, काही तरुण डॉक्टर मला भेटले आणि ते रडत होते. ते म्हणाले आम्हाला आज गैरप्रकार केल्याशिवाय, कमिशन दिल्याशिवाय पोट सुद्धा भरणं अशक्य आहे. का आपण डॉक्टरांना अशा पोझिशन मध्ये ढकलतोय? आपली जबाबदारी आहे समाज म्हणून की याच्यासाठी मूलभूत भाव घालायला पाहिजे. तो युनिव्हर्सल हेल्थ केअरचा आहे आणि त्याच्यासाठी आपण उभी करायची ती दीर्घ पल्ल्याची आहे. माझं असं आव्हान आहे की आज जी वेबसाईट तयार होतोय त्या वेबसाईटचा पण प्रसार प्रत्यक्ष खूप करणं. आम्ही 2-3 महिने आता डाटा कलेक्शन करणार आहोत चांगल्या डॉक्टरांचं. एकदा व्यवस्थित डाटा तयार झाल्यानंतर आम्ही सर्च इंजिन सुरू करणार. सगळी जबाबदारी समाजाची आहे. आम्ही समाजाला हाक मारतोय की आम्हाला मदत करा आणि मला खात्री आहे की ती मदत होईल. त्याचं एकच कारण मी 2 मिनिटात फक्त सांगतोय शेवटचं, की हा पुणे सिटीजन डॉक्टर फोरम सुरू झाला तिथे थांबलेलं नाही. मुंबईत सुरू झाला, चेन्नईत सुरू झाला, जयपूरमध्ये सुरू झाला. ही एका मोठ्या बदलाची नांदी आहे. आणि म्हणून मी आपण सगळे मिळून या सगळ्या आपण कदाचित 20-25 वर्षांनी असं समाधानाने म्हणू शकू की आपण जे स्वप्न पाहिलं होतं, जिथे डॉक्टर आणि पेशंट त्यांचा विश्वास पुन्हा आलेला आहे, ते स्वप्न साकार होईल. धन्यवाद.